व्ह्यूअर्स, आज आपण बटाट्याची सुकी भाजी बनवणार आहे। त्यासाठी इथे मी 4 बटाटे घेतलेले आहेत। हे कमीत कमी साहित्यात मी ही सुकी भाजी बनवणार आहे। तर ही खूप छान लागते, त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। ह्याला फक्त आपल्याला लागणारं साहित्य आहे बटाटा आणि लाल मिरच्या। हे सुक्या लाल मिरच्या ज्याचे मी 2 तुकडे केलेले आहेत आणि ह्याच्यासाठी लाल मिरचीचाच वापर करायचा आहे। आता इथे घेतलेले आहेत मी 4 बटाटे, जे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्यानंतर त्याची साल काढलेली आहे आणि असे तुकडे करून घेतलेले पाण्यात स्वच्छ धुवून आता मी हे निथळून घेतलेले आहेत। आता आपण ह्याची भाजी करायला घ्यायची। तुम्ही ह्याची साल पण ठेवू शकता। हे पहा व्ह्यूअर्स, तर आपल्याला या बटाट्याच्या भाजीसाठी ना जास्त तेलाची पण गरज पडत नाही। इथे आपण 4 बटाट्यांसाठी ना फक्त हे 2 छोट्या पळ्या तेल लागणार आहे आणि तुम्हाला ह्या भाजीसाठी काहीही जास्त साहित्य लागत नाही। फक्त 2 ते 3 इन्ग्रेडियंट मध्ये ही भाजी तयार होते, पण खूप स्वादिष्ट लागते, त्यामुळे नक्की ट्राय करा। इथे आता आपण या तेलामध्ये ॲड करणार आहे अर्धा चमचा जिरं। जिरं छान असं तडतडू द्यायचं आणि थोडासा चिमूटभर हिंग घालायचा आहे। हे पहा, जिरं छान असं फुललंय आणि ना आपल्याला ही भाजी करताना ना हाय फ्लेम करायची नाही आहे, ही लो फ्लेमवर शिजवून घ्यायची। आता हे फुललेल्या जिऱ्यामध्ये आपण टाकायची आहे लाल मिरची सुकी। गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे आणि थोडीशी आपण इथं हळद टाकणार आहे आणि लगेचच आता आपण बटाटा ॲड करायचा आहे आणि हा बटाटा आपण वाफेवर शिजवणार आहे। हा खूप छान लागतो, त्यामुळे नक्की ट्राय करा। ही रेसिपी अगदी वेगळी आहे आणि कमी साहित्यामध्ये तयार होते। तुम्ही इथे बटाट्याच्या ना साली पण घेऊ शकता, सालीसकट पण वापरू शकता, पण बटाट्याला माझ्या जे ना कोंब आले होते, त्यामुळे मी साल ह्याची काढून टाकलेली आहे। आता आपण चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि लो फ्लेमवर ठेवायची आहे गॅसची। आता हे मीठ टाकल्यानंतर छान असा हा बटाटा मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला आणि आता आपण हा बटाट्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि ह्याला 5 मिनिटं लो फ्लेमवर वाफवून घ्यायचे। हे पहा व्ह्यूअर्स, 5 मिनिटं झालेली आहेत। आता आपण आपला बटाटा मिक्स करून घेऊया। हे पहा, छान असा मऊ होतोय आणि पहिल्यापेक्षा थोडासा कमी देखील झालेला आहे। आता आपण आणखीन 5 मिनिटं ठेवूया झाकून। हे पहा व्ह्यूअर्स, आता आणखीन 5 मिनिटं झालेले आहे। आता आपण बघूया आपला बटाटा जो आहे तो शिजलाय की नाही ते। 10 मिनिटात हा शिजतो बटाटा, त्यामुळे आता आपण चेक करूया। हे पहा, एखादी जाड फोड घ्यायची आहे आणि बघायचं आहे। अगदी छान शिजलेला आहे। तर आता आपली बटाट्याची भाजी तयार आहे। तुम्ही ह्याच्यावर कोथिंबीर पण ॲड करू शकता, पण त्याच्यामुळे ना ह्याची टेस्ट थोडीशी बदलते, त्यामुळं हा बटाटा असाच बनवायचा आहे। ह्याच्यात कोथिंबीर नका टाकू, तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही टाकू शकता, पण ह्याची टेस्ट चेंज होते। त्यामुळं ही लाल मिरची आणि जिरं एवढंच टाकून हा बटाटा खूप टेस्टी लागतो, त्यामुळे नक्की ट्राय करा। आता भाजी आपली रेडी आहे, मी तुम्हाला सर्व करून दाखवते। हे पहा व्ह्यूअर्स, आपली गरमागरम अशी बटाट्याची भाजी अगदी कमी साहित्यात तयार आहे आणि झटपट देखील होती, अगदी 10 मिनिटामध्ये। त्यामुळे तुम्हाला जर कधी घाई असेल तर तुम्ही बनवू शकता किंवा डब्याला बनवली तरी खूप छान लागते। ही तुम्ही चपाती भाकरीसोबत खाऊ शकता किंवा वरण भातासोबत तोंडी लावून म्हणून पण खाऊ शकता। ही भाजी खूप स्वादिष्ट बनते, नक्की ट्राय करा माझी रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा।